नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगरमध्ये कौस्तुभ कॉलनीत दिवसाढवळ्या थरार, महिलेची घरात घुसून हत्या, परिसरात खळबळ। अहिल्यानगरमध्ये 12 डिसेंबरला सकाळी 7 ते सायंकाळी 6:30 या वेळेत शहरातील बोलेगाव परिसरात एका अपंग महिलेची अज्ञात व्यक्तीने घरात घुसून क्रूर हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। धारदार शस्त्राने गळा व हनुवटीवर गंभीर वार करून महिलेला संपविण्यात आले असून या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। बोलेगाव येथील शनी मंदिराजवळील कौस्तुभ कॉलनी, भारत बेकरी रोड परिसरात तक्रारदार फिर्यादी हे आपले पत्नी व मुलासह वास्तव्यास आहेत। त्यांचे MIDC मध्ये वर्कशॉप असून घटनेच्या दिवशी फिर्यादी व त्यांचा मुलगा नाशिक जिल्ह्यातील एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर गेले होते। त्यांची पत्नी उंचीने बुटकी असून दोन्ही पायांनी अपंग असल्यामुळे त्या सहसा घराबाहेर जात नसत। सकाळी चहा पिऊन फिर्यादी पिता पुत्र सकाळी 6:45 वाजता मोटरसायकलवरून बाहेर पडले। बाहेरगावी गेल्यानंतर फिर्यादींनी सायंकाळी 6:30 वाजता पत्नीला फोन केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही। वारंवार प्रयत्न करूनही फोन न उचलल्याने त्यांनी शेजाऱ्यांना घरी जाऊन पाहण्याची विनंती केली। शेजाऱ्यांनी घरात पाहिले असता संबंधित महिला हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्थितीत आढळून आल्या। ही माहिती मिळताच कुटुंबीय तातडीने घरी परतले। रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ते बोलेगाव येथील घरी पोहोचले। घरात पाहणी केली असता फरशीवर रक्ताचे थारोळे तसेच एक चाकू आणि ब्लेडपान दिसून आले। महिलेला तातडीने अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। तिच्या हनुवटीवर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने कापलेल्या मोठ्या जखमा होत्या व त्यातून रक्तस्राव झाला होता। या प्रकरणी फिर्यादी बाळासाहेब शिंदे यांनी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध हत्येची तक्रार दाखल केली आहे। घरात घुसून अपंग महिलेवर हल्ला करत तिला ठार मारल्याने बोलेगाव परिसरात भीतीचे वातावरण आहे। पोलिसांनी तपास सुरू केला असून अज्ञात मारेकराचा कसून शोध घेत आहेत। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहिल्यानगर। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।